नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कुरमुऱ्यांपासून खूपच मस्त चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत। तर यासाठी 2 वाट्या इथे मी कुरमुरे घेतलेत। घरातली कुठलीही एक वाटी घ्या आणि ते इथे तुम्ही 2 वाटी कुरमुरे मोजून घ्या। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि भिजवून घ्यायचे आहेत कुरमुरे। यामध्ये मी भरपूर पाणी घातलं आहे। आता हे हाताने असे भिजवून घ्यायचे आहेत। कुरमुरे लगेच सॉफ्ट होतात। आता हे आपल्याला एका चाळणीमध्ये असे काढून घ्यायचे, त्याच्यातलं सगळं पाणी पिळून टाकायचं आणि चाळणीमध्ये असे काढून ठेवायचे, म्हणजे यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते सुद्धा निघून जाईल आणि कुरमुरे सॉफ्ट होतील आणि त्याबरोबरच पूर्ण ड्रायसुद्धा होतील। तर यातलं सगळं एक्स्ट्राचं पाणी निघून गेलं आहे। आता हे कुरमुरे आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे। तर ही मिरची जास्त तिखट नाही आहे म्हणून मी थोडीशी जास्त घातली। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। अर्धा चमचा इथे धने जिरे पूड घातली। पाव चमचा हळद घालायची आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं। आता यामध्ये आलं लसूण इथे किसून घातलं तरी चालेल। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। कुरमुरे आणि जे सगळे आपण मसाले घातले सगळे छान एकजीव करून घ्यायचे। आता यामध्ये बाइंडिंगसाठी 2 चमचे बेसन घालायचे। यानंतर यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचे। तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा येईल। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल। हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे सुरुवातीला। कुरमुरे ओलसर आहेत त्यामध्येच हे मळून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे मी, साधारण 1 ते 2 चमचे इतकंच पाणी यामध्ये लागतं। हे असं ओलसर करून घेतलं आहे। बाइंडिंग होत नसेल तर आणखी 1 चमचा तुम्ही बेसन घातलं तरी चालेल। हे पीठ असं मी मळून घेतलं आहे। आता याचे आपण वडे बनवणार आहोत। तर याला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता। इथे मी छोट्या टिक्क्या याच्या बनवून घेते। तुम्ही हवं तर याचे फिंगरसुद्धा बनवू शकता। थोड्याशा पातळ करून घ्यायच्या आहेत या। तर इथे या मी टिक्क्या बनवून घेतल्यात। अशाच आणखी बनवून घेते। तर इथे पहा टिक्क्या बनवून तयार आहेत। आता या आपण फ्राय करूया। तर इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला। यामध्ये मी 4 ते 5 चमचे तेल घातलं आहे। यामध्ये या टिक्क्या सोडायच्या आहेत। खूपच मस्त रेसिपी आहे। अगदी कमी साहित्य आहे आणि जे घरी उपलब्ध असेल असं साहित्य यामध्ये आपण वापरलं आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि हे आता फ्राय करून घ्यायचं आहे। एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा या टिक्क्या फ्राय करून घेऊया। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता। शिमला मिरची या थोडासा वाफवलेला मटार घालू शकता, स्वीट कॉर्न घालू शकता, किसलेला गाजर घालू शकता। त्याचबरोबर कच्चा बटाटा किसूनसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता।
तर ह्या दोन्ही बाजूने अशा मी छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतल्यात आणि खूपच अगदी क्रिस्पी झाल्यात। त्याच्यात तेल निथळून आपण काढून घेऊया। दिसायला या टिक्क्या पहा किती मस्त दिसत आहेत, चवीला सुद्धा या तितक्याच अप्रतिम लागतात। इथे मी टोमॅटो केचप बरोबर या टिक्क्या सर्व करते। तुम्ही कोणत्याही चटणी बरोबर या सर्व करू शकता। मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी मस्त अशी रेसिपी आहे। पाहू शकता वरून अगदी क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतात या टिक्क्या। सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही अगदी झटपट बनवू शकता। या पावसाच्या सीझनमध्ये तुम्ही संध्याकाळी नाश्त्यासाठी सुद्धा चहाबरोबर या टिक्क्या बनवू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।